आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने बोगस डॉक्टरांविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यात वाढत चाललेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकरणांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची दखल घेत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी पुढील 30 दिवसांच्या आत जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचा आदर राखून संघटनेने सद्यस्थितीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनात संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, धाराशिव। आज हे आंदोलन होतं की बोगस डॉक्टरच्या विरोधात जी बंगाली डॉक्टर जे आहेत धाराशिव जिल्ह्यात बंगाली डॉक्टरचा मोठ्या प्रमाणात सुसुळ चालू आहे आणि 3 ते 4 वर्षापासून आमची मागणी आहे की बंगाली डॉक्टर पूर्ण धाराशिव जिल्ह्यात बंद झाले पाहिजेत। त्याच्या विरोधात आम्ही कमीत कमी 8-10 आंदोलन केले आहेत, आत्मदान आंदोलन केले आहे, ठिय्या आंदोलन केलेले आहेत, रस्ता रोको आंदोलन केलेले आहेत आणि अमर उपोषण पण आंदोलन केलेले आहे। थातुरमथुर आत्तापर्यंत आम्हाला उत्तर मिळाले आहेत, कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे आज ह्या ऑफिस समोर आरोग्य विभाग त्यांच्यासमोर बसलो होतो, आंदोलनाला बसलो होतो आम्ही। त्या आंदोलनासाठी आम्हाला लिहून दिलं आहे की त्यांनी की पुढच्या 3 तारखेपर्यंत पुढच्या 1 महिन्यात कमीत कमी धाराशिव जिल्ह्यातले 50 ते 60% दवाखाने जे बोगस दवाखाने आहेत ते आम्ही बंद करू असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही बंद झाले। आणि 3 तारखेला जर त्यांनी बंद नाही केले तर आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासू आणि ऑफिसला कुलूप लावू। पुढचं आंदोलनाची दिशा ठरलेली आहे।